महाविकास आघाडीत मतभेद असू नयेत अशी आमची इच्छा असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंना घेऊन महाविकास आघाडीनं मनपा निवडणूक लढवावी असं आपलं मत आहे, असा पुनरुच्चार राऊतांनी केला। काँग्रेसची वेगळी गणित आहे, मात्र भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र लढलं पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। उमेदवार पाडण्यासाठी गोगावलेंना उद्धव ठाकरेंच्या चरणी जावं लागलं अशी टीका खासदार सुनील तटकरेंनी गोगावलेंवर केली। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शिवसेना युबीटीचा नगराध्यक्ष निवडून आला, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मदत केल्याची कबुली गोगावलेंनी दिली। खासदार सुनील तटकरे यांनी उदय सामंतांना प्रेमाचा सल्ला दिला। महाड नगरपालिकेत शिवसेनेचा विजय झाल्यानंतर मिळालेलं यश म्हणजे नॅपकिनची जादू आहे असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। यावरून सामंतांनी जरा जबाबदारीनं बोलावं असं प्रेमाचा सल्ला तटकरेंनी दिला। चिपळूण नगर परिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आलाय। भाजप शिवसेना युतीचे उमेश सकपाळ यांनी माजी आमदार रमेश कदमांचा पराभव केलाय। रमेश कदमांसाठी शिवसेना युबीटीचे आमदार भास्कर जाधव देखील प्रचारामध्ये उतरलेले होते। काँग्रेस सोबतच्या युती संदर्भात अधिकृत बोलणीला सुरुवात होणार आहे, तर वंचित आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत बोलणी झाली आहे अशी माहिती अंबादास दानवेंनी दिली। दरम्यान प्राथमिक बोलणी झाली असून अंतिम बोलणीसाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं। पुणे महापालिकेसाठी अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले। अंतिम चर्चा झाली असून लवकरच घोषणा होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी दिली, तर तुतारीचे उमेदवार घड्याळावर निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान प्रभाग क्रमांक 38चा तिढा लवकरच सुटणार आहे असंही त्यांनी म्हटलं। संभाजीनगर जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजपला आपलं खातं उघडता आलं नाहीये, त्यामुळे भाजपच्या या पराभवामागे शिवसेनेचा हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे अब्दुल सत्तारांचं सिल्लोडमध्ये निवडून आल्यानंतरचं वक्तव्य। यावेळी सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला। भंडारा नगर परिषद निवडणुकीच्या यावेळी ईव्हीएमवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचं नावच गायब असल्याचं दिसून आलं। याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणामध्ये 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं, तर 2 अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवल यांनी भाजपात प्रवेश केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालाय। संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना युबीटीकडनं इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या। पुढील 2 दिवस मुलाखती सुरू राहतील। संभाजीनगरात आमदार आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रचाराला सुरुवात होणार आहे। यावेळी शिवसेना युबीटीकडनं मुलाखती देण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती। यवतमाळ नगर परिषदेमध्ये पोलीस संरक्षणामध्ये प्रचार करणारे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार भारत ब्राह्मणकर जायंट किलर ठरले। ब्राह्मणकरांनी पोलीस संरक्षणामध्ये प्रचार केला होता, त्यामुळे या नगर परिषदेच्या लढतीकडे यवतमाळकरांचं लक्ष लागलं होतं। मात्र या निवडणुकीत ब्राह्मणकर भरघोस मतांनी विजय झाले असून माजी सभापती प्रवीण प्रजापती 3ऱ्या क्रमांकावर गेले। रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार झाला। यावेळी मंत्री आदित्य तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। येवला नगर परिषदेची निवडणूक चुरशीची झाली आहे। शिवसेनेच्या उमेदवार मीनाक्षी अलगट यांच्या पतीचं प्रचारादरम्यान निधन झाल्यामुळे अलगट कुटुंबियांनी प्रचार थांबवला। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीकडनं प्रचाराची रणधुमाळी सुरू होती। राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होणार असा अंदाज बांधला जात होता, मात्र मतदारांनी मीनाक्षी अलगट यांना सहानुभूती दाखवत विजयी केलाय। निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। विकासाच्या नावावर मनपा निवडणुकीसाठी मतं मागा, कुणालाही दारू पाजू नका, इलेक्शन मॅनेज करू नका असा सल्ला गडकरींनी दिला आहे। भिवंडीत आघाडीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आग्रही आहे। खासदार बाळ्यामामा म्हात्रेंकडनं आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत। आघाडी झाल्यास राष्ट्रवादी 22 जागांसाठी आग्रही राहणार आहे। संभाजीनगरात शिवसेनेनं प्रचाराला सुरुवात केली। जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये दुचाकीवरून रॅली काढण्यात आली। क्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली आहे। प्रचाराचा औपचारिक शुभारंभ कुठलाही झाला नसताना रॅलीच्या माध्यमातून शिवसेनेनं प्रचाराला सुरुवात केली। भंडाऱ्यातील 2 नगर परिषदेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले। आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर यांना प्रचंड बहुमताने मागे टाकत विजय मिळवला। यावेळी भाजप आमदार परिणय फुके यांनी जल्लोष रॅली काढली। पुण्यातील मंचर नगर पंचायतीमध्ये 2 उमेदवारांना मतदारांनी समान कौल दिला।
यावेळी चिठ्ठी उचलण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या लक्ष्मण पारधी यांची नगरसेवकपदी निवड झाली। या प्रभागामध्ये शिवसेनेने लक्ष्मण मारुती पारधी आणि भाजपने ज्योती संदीप वानखेले यांना रिंगणात उतरवले। पालघरमध्ये शिवसेना पक्षानं भाजपला जोरदार धक्का दिलाय। अहंकाराचा विनाश होऊन विनम्रता जिंकली असा टोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संकेत यांनी नाव न घेता भाजपचे जिल्हाप्रमुख भरत राजपूत यांना लगावला। पालघर नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष उत्तम घरत हे 5153 मतांनी विजयी झाले। उत्तम घरत आधी 4 वेळा पालघरचे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत। पालघर नगर परिषदेवर शिवसेनेचे 19, भाजपचे 8 तर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आले। जालन्यातील परतूर नगर परिषदेमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका राक्षे 9115 मतं मिळवून विजयी झाले। त्यामुळे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूरमध्ये विजय मिळवलाय। या निवडणुकीत भाजपचे 6, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 6, राष्ट्रवादीचे 5, काँग्रेसचे 3, शिवसेना ठाकरे पक्षाचे 2 नगरसेवक निवडून आले। जळगावच्या नशिराबादमधील नगरपंचायत निवडणुकीमध्ये 77 वर्षांच्या जनाबाई रंधे विजयी झाल्या। जनाबाई यांची नगरसेवकपदी निवड झाली आहे। मतमोजणी केंद्रामध्ये विजयी झाल्याची घोषणा झाल्यावर जनाबाई यांना आनंदामध्ये अश्रू अनावर झाले। संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय। शासकीय हमीभावाने कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावेत या मागणीसाठी आंदोलन केलंय। आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये आचारसंहिता कक्षाकडे अनेक तक्रारी येत आहेत। याचं निरसन अवघ्या 60 मिनिटांमध्ये करण्यात येईल असं महापालिकेनं सांगितलं। कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला 4, भाजपला 3, राष्ट्रवादीला 2, जनसुराज्य पक्षाला 2 आणि काँग्रेसला 2 ठिकाणी यश आलेलं आहे। मात्र शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जिल्ह्यात धुव्वा उडाला आहे।